अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढी एकादशी। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात। हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यांसाठी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत शेष नागावर झोपतात। हा काळ भक्ती, उपवास आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो। वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासंगम होतो। पायी चालणे म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते। या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या एकादशीला अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण अगदी विठ्ठलाची पूजा करतात। या एकादशीला उपवास करून विठ्ठल किंवा श्री विष्णू नामात लीन राहिल्याने मनशांती लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात। एवढंच नाही तर या आषाढी एकादशीला व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होते। आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। आपण साधा भगवंतासमोर हातही जोडले नाही, एकदाही त्याचं नाव घेतलं नाही तर उपवास धरण्याला आपल्याला काहीही अर्थ नाही। ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, कारण आपली तब्येतीची काळजी घेणं देखील तितकेच महत्त्वाचं असतं। काही कारणास्तव उपवास करणं शक्य झालं नाही तर धरू नका, पण सेवा मात्र नक्कीच करा, कारण या सेवेला कुठलंही बंधन नसतं। फक्त मासिक धर्म असेल, सुतक पडलेलं असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही, मात्र नामस्मरणाला बंधन नाही। तुम्ही नामस्मरण कधीही, कुठेही, केव्हाही आणि कसंही करू शकतात। कोणीही ते नामस्मरण करू शकतं। तुम्ही कमीत कमी दिवसभर जरी विठ्ठल 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 असं म्हटलं तरीही तुमची हाक आपल्या विठ्ठलापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि तुमच्या सेवेचं फळ देखील तुम्हाला मिळणारच आहे। तर असो, आता आषाढी एकादशीला काय करू नये या संदर्भातला जो व्हिडिओ आहे ना, तो आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे। तो तुम्ही बघितला असेल अशी मी आशा करते। नसेल बघितला तर आपल्या चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकतात। आता आपल्याला उद्याच्या दिवशी कुठली कामं करायची आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, उद्या आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे। सूर्योदयापूर्वी आपली आंघोळ व्हायला हवी एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायचीच आहे। आता आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे आणि गोमूत्र देखील टाकायचं आहे। दोघांपैकी जे काही असेल तुम्ही ते टाकू शकतात। आता आंघोळ झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र आणि हळद एकत्र करून पाणी शिंपडायचं आहे। हळदीचं पाणी म्हटलं तर आपल्याला सहज शक्य होतं प्रत्येकाला, त्यामुळे हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडायचं आणि आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे ना त्या दरवाजावर देखील थोडंसं पाणी शिंपडून दरवाजा थोडासा पुसून घ्यायचा आणि आपल्या समोरचं अंगण देखील, उंबरठा देखील हे सुद्धा पुसून घ्यायचं आहे। हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर लक्ष्मीची पावलं, गायची जी पावलं असतात ती आपल्या उंबरठ्यावर काढायची आहेत। चिटकवलेली असतील तर तुम्ही प्लास्टिकची तर राहू द्या, पण रांगोळीने देखील तुम्हाला पुन्हा एकदा काढून घ्यायची आहे। त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकतात किंवा कुंकू आणि हळदीचा वापर केला तरी चालेल। अशा प्रकारे स्वस्तिकाने आपल्या सकाळच्या सुरुवात करायची आहे। स्वस्तिक म्हणजे मांगल्याचं प्रतीक। अशा प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे। स्वयंपाकघरामध्ये देखील काढायचं आहे। जसं की विशेष तिथं आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला तुळशी मातेजवळ स्वस्तिक काढत असतो, तसेच एकादशी दिवशी देखील करायचं आहे, कारण ही देखील खूप महत्त्वाची तिथी मानली जाते। स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला देवाच्या कुठल्या सेवा करायच्या आहे किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर, म्हणजेच आपल्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असेल किंवा स्वामी असतील तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। पण अभिषेक करण्यासाठी एक वेळ आपल्याला तंतोतंत पाळायची आहे। ती वेळ कुठली आहे तर ब्रह्ममुहूर्ताची बघा। जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं तुम्ही सकाळीपर्यंत करा, 4 ते 6 किंवा जास्तीत जास्त सूर्योदयापूर्वी आपल्याला देवाची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकतात। उद्या आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताने, गंगाजलाने आणि साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे। या विशेष तिथीनं आपल्याला पंचामृत किंवा दूध वापरलं तर निश्चितच त्याचा आपल्यालाही एक प्रकारे आनंद मिळतो आणि घरात सकारात्मकता वाटत असते। शक्यतो ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयापूर्वी आपली पूजा होईल याची काळजी घ्या। पूजा करताना, मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे। पुरुष सूक्त म्हटल्याशिवाय आपल्याला अभिषेक पूर्ण होत नाही। पुरुष सूक्तम तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल। नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या किंवा मोबाईलवर तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल।
तिथून वाचून जरी तुम्ही म्हटलं तरी हरकत नाही, पण पुरुष सूक्त मात्र तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर पूजेमध्ये आवर्जून तुळशीचा समावेश करायचा आहे आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे. भगवान विष्णूंना तुळशी अतिप्रिय आहे, त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं देखील प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही याचा वापर करायचा आहे. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा. 1 माळ या मंत्राची जप तुम्हाला घ्यायची आहे सकाळी आपल्या देवघरामध्ये. या दिवशी आपल्याला संक्षिप्त भागवत ह्या ग्रंथाचं आपल्याला पारायण देखील करायचं आहे. 700 श्लोकी भागवत आहे, त्याचं जर तुम्ही पारायण केलं तर 1 पाठ केला तरीही चालणार आहे. तरी अशा प्रकारे तुम्ही ही सेवा देखील करू शकतात. या व्यतिरिक्त व्यंकटेश स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करायचं आहे. दिवसभरातही कधी तुम्ही करू शकतात. अतिशय तुमची खूप एखादी अशी अडचण आहे जी सुटत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर उद्या रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. तुम्हाला रात्री बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणायचं आहे. ते म्हणण्यासाठी फार तुम्हाला पाऊण ते 1 तास लागू शकतो. किंवा जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधलं वाचत असाल तर तुम्ही अर्थातच हे 15 ते 20 मिनटात हे करू शकतात. यामुळे तुमची मोठ्यातली मोठी अडचणसुद्धा सुटण्यास मदत होणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला उद्या उपवास तर करायचा आहे, पण जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर जेवणामध्ये तुम्हाला कांदा, लसूण आणि भात हे 3 पदार्थ वर्ज करायचे आहेत, म्हणजे खायचे नाही, चुकूनसुद्धा वापरायचं नाही. भले हे उपवास करा अगर नका करू, पण जेवण बनवणार आहात तर ते सात्विक बनवायचं आहे. आणि एकादशीला भात बनवला जात नाही, त्यामुळे भात आपल्याला उद्या बनवायचं नाही, ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्या महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे एकादशी दिवशी केस धुवावे का? तर हे बघा, केस धुवूच नाही असं कुठलेही उल्लेख केले नाही, पण उपवासाच्या दिवशी केस धुतले का जात नाही? तर असं म्हटलं देखील जातं की आपल्याला उपवासाच्या दिवशी जर केस धुतले तर आपलं जे चंद्रबळ आहे ना ते कमजोर होत असतं आणि म्हणून आपल्याला केस धुवायला सांगितले जात नाही. तर काही अंशी तेही बरोबर आहे आणि काही अंशी केस धुवायला देखील हरकत नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करावं, तर आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत ना त्या पाण्यामध्ये अगदी चिमच्याभर दूध टाकायचं आणि मग त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं चंद्रबळ हे मजबूत राहतं आणि तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर ती देखील तुमची समस्या दूर होते. कारण बऱ्याच महिलांचा उपवास ह्या दिवशी 4था दिवस येतो मासिक धर्माचा आणि मग त्यांना केस धुणे गरजेचे असतं. तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. मासिक पाळीच्या 4थ्या दिवशी सेवा केली जाते का? तर हे बघा, 4 दिवस आपल्याला संपूर्णपणे पाळायचं असतं, त्यामुळे 4 दिवस तुम्ही सेवा करू शकत नाही. पण नामस्मरण मात्र कुठलेही बंधन नाही. सातत्याने नाम जपत राहायचं आहे, तितकंच फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा, तुळशी मातेला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये तुळशी मातेला अर्पण करण्यासारखं काय आहे, तर बघा, एकादशी असल्यामुळे तुम्ही जल अर्पण करू शकत नाही. तुळशी मातेला हळद अर्पण केली जाते, पण ती देखील उद्याच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकत नाही. या व्यतिरिक्त तुम्ही तुळशी मातेला शृंगाराचं साहित्य नक्कीच अर्पण करू शकतात. एखादी चुंदरी असेल किंवा लाल रंगाचा कलावा, पण शक्यतो ह्या दिवशी तुळशीला हातसुद्धा लावला जाता आणि स्पर्शसुद्धा करू नका. स्पर्श न करता, कारण तुळशी मातेला एकादशीचा उपवास केला जात नाही, एकादशीला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे जे साहित्य आहे तुम्हाला जर काही अर्पण करायचं असेल सौभाग्यवतीसाठी तर तुम्ही तुळशी मातेच्या जवळ ठेवून द्या. दुरून नमस्कार करायचा आहे. साहित्यावर हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार केला तर निश्चितच सगळं काही तुळशी मातेजवळ आपोआप पोहोचणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुळशीला या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर त्या वस्तूंचं काय करायचं, जर एखाद्या गरजू महिलेला तुम्हाला त्या देऊ शकता. तुम्ही स्वतः देखील त्या वस्तूंचा वापर केला तरीही चालणार आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी पत्राचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने करायचा, तर बघा, उद्या विष्णू पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा समावेश करायचा आहे. पण संध्याकाळच्या वेळेस आपण जे काही तुळशी भगवान विष्णूंना, बाळकृष्ण विठ्ठलाला अर्पण केलेली आहे त्यातले काही तुळशीपत्र आपल्याला उचलून घ्यायचे आहे, एका लाल कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण महत्त्वाच्या गोष्टी ठेवतो ना त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. जर असं आपण केलं तर निश्चितच आपली जी काही धनासंबंधी किंवा पैशांसंबंधी अडचण आहे, आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते, ती हळूहळू सुटू लागते. आता याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी आपोआप पैसे येतो, तर त्याचा अर्थ असा आहे की ते जे तुळशीपत्र आहे ते आपण पूजा करून भगवान विष्णूंना अर्पण केले होते आणि मग ते आपण अशा पद्धतीने आपल्या तिजोरीत ठेवले तर आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होते, आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे तुळशीपत्रांचा वापर तुम्ही करू शकता. तर ते तुळशीपत्र किती दिवस ठेवायचे, तर साधारण पुढच्या एकादशीपर्यंत 15 दिवसाने परत एकादशी येत असते, तोपर्यंत तुम्ही ते ठेवू शकता. ती तुळशीपत्र काढून तुम्ही ती निर्माल्यात टाका किंवा पुन्हा नव्याने अशा पद्धतीचा उपाय तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी उद्याच्या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही, कुठले उपाय करायचे हे सांगितलं आहे, सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.